नमस्कार सर्वांना, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण या ठिकाणी मक्यापासून एक भन्नाट अशी रेसिपी बनवत आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर पहा, या ठिकाणी मी 4 मके असे सोलून घेतलेले आहेत। तर मी या ठिकाणी 4 मके असे सोलून घेतलेले आहेत। पहा, तर साहित्य काय काय लागते ते पाहूया। ब्रेड घेतलेले आहेत, बटर, हिरव्या मिरच्या, लसूण आणि एक लिंबू घेतलेला आहे। तर पहा, एवढं आपल्याला साहित्य लागणार आहे। आणि ह्याची आपण चटणी बनवणार आहोत। लसूण, हिरवी मिरची, खोबरं आणि कोथिंबीरची आपण चटणी बनवायची। तर पहा, तर पहिल्यांदा आपण या ठिकाणी मका वाटून घेते मिक्सरमध्ये, पाणी न घालता थोडंसं असं एकदा दोनदाच फिरवून घ्यायचं आपल्याला, एकदम बारीक देखील नाही करायचा। पहा, अशा पद्धतीने मी मिक्सरला सर्व मका फिरवून घेतलेला आहे। पाण्याचा जराही वापर नाही केला त्यामध्ये, नुसता असाच मका फिरवून घेतलेला आहे मिक्सरला। तर आता कढईमध्ये बटर घालून घेतलेलं आहे। बटर पुन्हा मेल्ट होऊन द्यायचं। बटर मेल्ट झालं की त्यामध्ये लसूण आणि हिरवी मिरची वाटून घेतलेली ती यामध्ये टाकून द्यायची आपल्याला। मीडियम थोड्या वेळ अशी परतून घ्यायची मिनिटभरासाठी आपल्याला। बटर टाकल्याने आणखी टेस्ट छान लागते। पहा, बटर नसेल तर तूप घातलं तरीसुद्धा चालेल। आता मिरची छान अशी परतली गेलेली आहे, बटरमुळे सुगंध देखील छान येत आहे। आता यामध्ये आपण जो वाटून घेतलेला मका होता तो पूर्ण यामध्ये टाकून द्यायचा आहे। पहा, लहान मुलांच्या भुकेसाठी देखील तुम्ही हा पदार्थ बनवू शकता। व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर पहा, अशा पद्धतीने सर्व असं व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे। पहा, ह्याला असं छान असं परतून घेऊया आपण। आता यामध्ये मीठ घालायचं, चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया। थोडीशी साखर टाकते, अर्धा चमचा। आता याला व्यवस्थित हलवून घेऊया आपण। साखरने का थोडीशी अशी गोडसर, मका ऑलरेडी गोड असतो। छोटे मुलं खात असतील तर साखर टाकू शकता, कारण यामध्ये हिरवी मिरची टाकली आहे मी, त्यामुळे मी थोडीशी साखर टाकली आहे यामध्ये। आता यामध्ये लिंबू पिळून घेऊयात। पहा, एक लिंबू घेतला होता, एक लिंबू पूर्ण यामध्ये पिळून घेतलेला आहे मी। आता वरून कोथिंबीर टाकून घेते आणि ह्याला मिक्स करून घेऊया। पहा, आता गरमी पण चालू आहे, त्यामुळे सारखं तेच तेच खाऊन कंटाळा येऊन जातो। कधी कधी असा वेगळ्या पद्धतीचा नाश्ता नक्की ट्राय करून पहा। तर पहा, आता ह्याला मी एक 5 मिनटं अशी वाफ देऊन घेते। मकाला जास्त टाईम नाही लागत शिजायला, 5च मिनटं फक्त। 5 मिनटानंतर पहा, मस्त असं वाफ देखील बसलेली आहे त्याला आणि आपला मका देखील शिजलेला आहे। आता मका शिजेपर्यंत मी चटणी वाटून घेतली होती। तर पहा, चटणी देखील वाटून झालेली आहे। आता आपण सँडविच तयार करून घेऊया। तर पहा, ब्रेड घेतलेले आहे, आता याला बटर लावून घेऊयात। दोन्ही स्लाइसला बटर लावून घ्यायचे ब्रेडच्या। आता यावर चटणी लावून घेऊयात, थोडी हिरवी चटणी केली होती, नारळाची चटणी ह्याला लावून घेऊयात। पहा, चटणी लावली की त्यावर आता आपण जे कॉर्नचं तयार केलं आहे ते यावर असं लावून घेतलं अशा पद्धतीने। पहा, आणि यावरती चीज टाकते, तुम्हाला आवडत असेल टाकू शकता। पहा, चीज टाकून घेतलेलं आहे। आता हे भाजायला ठेवणार आहोत आपण। तर पहा, दुसरा ब्रेडचा स्लाइस यावर ठेवून देऊया आणि भाजून घेऊया। तर पहा, दोन्ही साईडनी बटर यासाठी लावलं आहे, कारण ते भाजताना चिकटू नये खाली म्हणून। पहा, आणखी एकदा मी या साईडनी पुन्हा बटर लावून घेते, जेणेकरून ते चिकटू नये त्या भांड्याला। आलटी पलटी करून छान असं मस्त भाजून घ्यायचं आहे खरपूस आपल्याला। हे पहा, दोन्ही साईडनी छान मस्त असं भाजून घ्यायचं व्यवस्थित। व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा।
दोन्ही साईडनी मस्त असं खरपूस भाजलेलं आहे, पाहू शकता. मी काढून घेते. आज आणखी एक लावून दाखवते. तशाच पद्धतीने दुसरे देखील लावून घ्यायचे. चटणी लावून घेतलेली. आता त्यावर आपण जे कॉर्नचं हे केलं आहे ते त्यावरती लावून घ्यायचं आहे आपल्याला. मी चीज टाकते. थोडासा चाट मसाला देखील टाकू शकता तुम्हाला आवडत असेल तर. चाट मसाल्याचा देखील वापर करू शकता तुम्ही. पहा, हे देखील मस्त असं छान भाजून घ्यायचं आहे आपल्याला. पहा, बटर लावून घेते थोडं. दोन्ही बाजूनी मस्त असं भाजून घ्यायचं व्यवस्थित. आता मी तुम्हाला तयार झाले आहेत सँडविच म्हणजे तुम्हाला डिशमध्ये सर्व करून दाखवते. पहा, अशा पद्धतीने मी कट करून घेतलेले आहेत. कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा. इथपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा. थँक्यू.